तर आजचा प्रश्न आहे हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय. आपण हेअर ट्रान्सप्लांट ही प्रोसिजर एकदम सिंपल गोष्टीमध्ये समजून घेणार आहोत आज. हॅलो, मी डॉक्टर संकेत नेहते. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ट्रीटमेंट जी असते गोळ्या औषधांची ती तिथपर्यंतच काम करते जिथपर्यंत आपल्याला रूट्स असतात. पण एकदा रूट गायब झाले तर काय करावं लागतं ते म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट. चला मी तुम्हाला सांगतो की ट्रान्सप्लांट हा शब्द कसा आला असेल. तर ट्रान्सप्लांटला आपण ब्रेक केलं तर पहिला हा शब्द आहे तो ट्रान्सफर, म्हणजे आपण त्याची जागा बदलतो आहे, आणि इम्प्लांट म्हणजे आपण त्याला आत तिथे रोवतो आहे. म्हणजेच काय, सिंपल शब्दांमध्ये जिथे चांगले मजबूत केस आहेत तेच म्हणजे आपला मागचा एरिया, डोनर एरिया ज्याला आपण म्हणतो, तिथनं आपण केस मुळासकट काढतो आहे आणि समोर जिथे रिकामी जागा आहे तिथे ते आपण पेरतो आहे. त्याच्यामुळे ते जेव्हा वाढतील तेव्हा ते सगळे नॉर्मल केसांसारखेच येणार आहेत आणि नॉर्मल केसांसारखंच त्याला आपण त्याची काळजी कट करू शकतो, कलर करू शकतो, काही करू शकतो. ओके, तर आता हा व्हिडिओ मी 4 याच्यामध्ये स्प्लिट करत आहे. पहिला प्रश्न, डोनर एरिया म्हणजे काय. तर डोनर एरिया हा मागचा एक स्पेसिफिक एरिया असतो जिथे केस वेगळ्या गुणधर्माने येतात. जेव्हा आपण आईच्या पोटामध्ये असतो तेव्हा असं इमॅजिन करा की हा समोरचा जो भाग आहे तो वेगळ्या पद्धतीने बनतो आणि मागचा हा दुसरीकडून येत असतो. त्याच्यामुळे समोरचा जो हेअरचा भाग आहे हा नेहमीच जेनेटिकली प्रोन असतो की तो हळूहळू थिन होऊ जाऊ शकतो. पण जो मागचा एरिया आहे तो एकदम स्ट्रॉंग असतो जेनेटिकली, त्याला DHTचा काहीच फरक पडत नाही, त्याचमुळे तो थिन आउट होत नाही. त्याच्यामुळे ते मजबूत हेअर असतात. त्याचमुळे आपण बघितलंय की नाही, आजोबांना अजून सुद्धा समोरचे केस नसले तरी मागचे एकदम सुंदर आहेत. तेच लॉजिक आहे इथे. ओके, तर दुसरा प्रश्न आता की मागून काढलेले केस पुढे लावले तर ते नेहमीसाठीच टिकतात का. तर अगेन हे आधीच्या प्रश्नातच मी ऍक्च्युली याचं उत्तर देऊन टाकलंय की ते जेनेटिकली स्ट्रॉंग असतात. त्याच्यामुळे जे ट्रान्सप्लांटेड हेअर आहेत ते लॉंग टाइम टिकणार आहेत. आता इमॅजिन करा हे तुमचे समोरचे आहेत केस, इमॅजिन करा 4 केस आहेत. ट्रान्सप्लांट करून तुम्ही हे त्याला 4 ऍड केले, त्याच्यामुळे ट्रान्सप्लांट नंतरचा आपल्याला जो रिझल्ट दिसतो एकदम सुंदर दिसायला लागतो. जुने पण आहेत, नवीन पण आलेले आहेत, त्याच्यामुळे छान दिसतं. पण जर तुम्ही हे जे जुने आहेत, जे जेनेटिकली प्रोन आहेत थिन होण्याला, जर त्याची तुम्ही काळजी घेतली नाही तर ते एका पॉईंटला ते निघून जातील आणि उरतील ते ट्रान्सप्लांटेड हेअर. त्याच्यामुळे ट्रान्सप्लांट केल्यानंतर ट्रान्सप्लांटेड हेअरला आपल्याला एवढी गरज नाहीये गोळ्या औषधांची. पण जे जुने होते की ज्यांना थिन होण्याची प्रोसेस होती त्यांची तर काळजी घ्यावीच लागणार आहे. तरच आपल्याला लॉंग टर्म प्लॅनिंग मध्ये आपला त्याचा फायदा होईल की लॉंग टर्म आपल्याला केस आपले चांगले राहतील. थोडक्यात हेअर ट्रान्सप्लांट काही जादू नाही आहे, ते एकदम सिंपल लॉजिक आहे. मजबूत एरियामधनं आपण केस आपण काढतो आहे, पुढे लावतो आहे. याच्यामध्ये समजून घेण्याची एक गोष्ट आहे, मागणं जिथनं आपण काढतोय ते आपण मुळासकट काढतोय, त्याच्यामुळे मागे नवीन केस येणार नाही आहे. त्याच्यामुळे मागणं आपण किती काढतो आहे, बरोबर काढतो आहे का, स्किलफुली काढतोय का, याच्यावर डिपेंड करतं की मागचा एरिया कसा दिसणार आहे. आपण काय करतो, रफली 3-4 हेअर असतात त्याच्यातनं एकच काढतो. त्याच्यामुळे आजूबाजूचे 2-3 जेव्हा वाढतात तेव्हा त्याला कव्हर करून टाकतात. त्याच्याचमुळे ज्याचा डोनर एरिया स्ट्रॉंग असतो आपल्याला जास्तीत जास्त ग्राफ्ट्स काढता येतात. तर या सिरीजमध्ये इथपर्यंत आपण समजून घेतलं की टक्कल कसं पडतं, कशामुळे पडतं, औषधांचा कसा त्याचा यूज होतो आणि कसं आपल्याला एका पॉईंट नंतर हेअर ट्रान्सप्लांटच ऑप्शन राहतो. तर आता हेअर ट्रान्सप्लांटच्या विषयामध्ये आपण डीपमध्ये जाणार आहोत की कोण एलिजिबल आहे हेअर ट्रान्सप्लांटसाठी, कोणी ट्रान्सप्लांट करू नये, हेअर ट्रान्सप्लांटचे प्रॉब्लेम काय होऊ शकतात, हेअर ट्रान्सप्लांटमुळे किती लॉंग टर्म आपल्याला रिझल्ट मिळू शकतो. हे सगळे व्हिडिओज आता या सिरीजमध्ये येत राहणार आहेत. त्याच्यामुळे स्टे ट्यून्ड आणि आम्हाला सबस्क्राईब करा, असेच व्हिडिओज तुम्हाला पुढे बघायचे असतील तर.